हॅलो नमस्कार, कसे आहात? स्वामी समर्थाच्या कृपेने तुमचे येणारे प्रत्येक दिवस छान मस्त आनंदमय आणि आरोग्यदायी जाऊ देत। मी मनीषा आपलं एका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते। आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे ज्यांच्याकडे नवरात्रीमध्ये दांडिया आणि गरब्याला घालायला घागरा नाही आहे। सो डोंट वरी, साडी तर प्रत्येकाकडे असते। साडीपासून अगदी सहज आणि कमी वेळामध्ये घागरा कसा नेसायचा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ आहे तो कुठेही स्किप करू नका, पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नाही तर दोन घागरे बघायला मिळणार आहेत, एक विदाऊट ओढणी आणि एक विथ ओढणी। तर इथे मी जरी काठाची साडी घेतलेली आहे। तुम्हाला कोणतीही साडी जी आवडेल, तुम्हाला वाटत असेल की घागऱ्यामध्ये ती साडी खूप छान दिसेल, एम्ब्रॉयडर्ड, टिकली वर्क, कोणतीही साडी चालते। जी तुम्हाला आवडती ती साडी घ्या। जास्त हेवी घेऊ नका, कारण मग घागरा घातल्यानंतर खूप ते असं त्याचा घोळ जास्त येतो, त्यामुळे ते गरबा खेळताना आपल्याला कम्फर्टेबल पण वाटायला हवं अशी साडी घ्या, हलकी वाटेल अशी साडी घ्या। तर इथे मी जरी काठाची साडी घेतलेली आहे आणि ही साडी खूप सॉफ्ट आहे, तर त्यामुळे मी साडी घेतलेली आहे। आणि आधी मी पदर करून घेते आहे। तर पदर करताना खाली शेंड्याला मी पिन लावून घेतलेली आहे खालच्या बाजूला। तिथे पिन लावून घेतल्यानंतर खाली जो खांद्यावरती आपला पदर येणार तिथे मी प्लीट्स करून घेते आहे। तर इथे मी कॉटनचा परकर वापरलेला आहे। शॅटिनचा परकर किंवा शेपवेअर अजिबात वापरू नका, कारण ते अंगाबरोबर बसतं आणि आपल्याला घागरा आहे तो छान फुललेला हवा आहे। तर कॉटनचा परकर किंवा तो जास्त जर घागरा फुललेला हवा असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही कॅनचा स्कर्ट आहे जो ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये इझिली मिळतो, तशा प्रकारचे स्कर्टसुद्धा तुम्ही वापरू शकता। खांद्यावर टाकून व्यवस्थित पदर सेट करून घेतलेला आहे आणि समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित करून घेते आहे। नख मारून घ्यायचं म्हणजे ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित सेट होतात। आता जो साडीचा उरलेला भाग आहे तर ती साडी पूर्ण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि जो कॉर्नर आहे साडीचा दुसरा कॉर्नर जिथून आपण साडी नेसायला सुरुवात करतो तर तो कॉर्नर घ्यायचा आहे आणि तो कॉर्नर आपल्या पाठीमागच्या बाजूने फिरवून घ्यायचा आहे। समोरून पुन्हा तो पाठीमागे जाईल अशा रीतीने साडी पूर्ण आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि पुढच्या बाजूला साडी सगळी आहे ती घ्यायची आहे। तर जो कॉर्नर आहे तो बॅक साईडपासून आपल्याला सुरुवात करायची आहे प्लीट्स टाकायला। बॅक साईडला प्लीट्स टाकायला थोडंसं अवघड जात असेल तर कोणातरी हेल्प घ्या किंवा आरशासमोर उभारून सुद्धा आपण अंदाजे पाठीमागे प्लीट्स टाकू शकतो। तर अशा प्रकारे पाठीमागे मी 2 प्लीट्स टाकले आहेत आणि पूर्ण आपल्याला प्लीट्स टाकत पुन्हा त्या पाठीमागच्या बाजूला आणायचं आहे। पूर्ण प्लेट्स घालत आपण जिथून सुरुवात केली आहे तिथपर्यंत प्लेट्स घालत जायचं आहे। आता जो उरलेला भाग आहे थोडासा आपल्याला भाग साडीचा आहे तो थोडासा आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे। हा एवढा आपला एक पार्ट आहे साडी तो शिल्लक ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे त्याचा एक कॉर्नर करत साडीची घडी घालायची आहे। अशा प्रकारे तो कॉर्नर समोर यायला हवा आणि तो कॉर्नर आहे तो आपल्याला पुढे पिनने सिक्युअर करून घ्यायचा आहे। तो खोचायचा नाही आहे, तर खोचल्यानंतर ते विचित्र वाटेल, त्यामुळे ते पिन लावून एक छान असं सिक्युअर करून घ्यायचं आहे। त्यानंतर समोरच्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित करून घेतल्या आणि इथे पहिला घागरा आहे विदाऊट ओढणी तो झालेला आहे। तर थोडंसं इथे व्हॉल्यूम आहे साडीला, म्हणजे जो फुगवटा आहे जसं आपल्या घागरला फुगवटा हवा तसा फुगवटा आलेला नाही आहे। पण तुम्हाला जर फुगवटा जास्त हवा असेल तर आतमध्ये तुम्ही कॅन स्कर्ट म्हणाले कॅनचा स्कर्ट मिळतो तसा तुम्ही वापरू शकता। तर मगाशी आपण विदाऊट ओढणीचा
तरी चालते. मगाशी आपण बॅक साईडून सुरुवात केली होती, पण या घागराला तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता. समोरून मी राईट साईडून सुरुवात करते आणि तसंच त्याच प्रकारे घागरा आपला करायचा आहे, नेसायचा आहे. प्लेट्स टाकत जायचं आहे. प्रत्येक प्लेट्स टाकताना प्लेटमधलं अंतर आहे ते जवळजवळ 2 हात भर तरी घ्यायचं. कमी अंतर घेतलं तर प्लेट्स आहे ते व्यवस्थित पडत नाही. आता पदराकडचा भाग आणला आहे, तर मला घागरा आहे तो एकाच कलरमध्ये हवा आहे. पदराकडचा भाग नको मला, तर मी काय करणार आहे की 2 प्लेट्स आहेत त्या काढणार आहे आणि जो पदराकडचा भाग आहे पार्टमध्ये फोल्ड करणार आहे आणि त्याची घडी घेऊन त्याचे प्लेट्स टाकणार आहे. तर या घागराला पहिल्या घागरापेक्षा प्लेट्स खूप भरपूर आलेले आहेत, त्यामुळे घागराचा फ्लेअर आहे जो फुगवटा आहे तो खूप छान आलेला आहे. आता जी कोणती तुम्हाला ओढणी त्याच्यावरती मॅच करायची आहे ती ओढणी घ्यायची आणि त्याच्यासुद्धा प्लेट्स पाडायचे आहे. जसं आपण साडीला प्लेट्स पाडतो त्याचप्रमाणे. पहिल्या घागराला आपण जो पदर आहे तो बॅक साईडला काढला होता, पण आता ओढणीचा जो समोर पल्लू आहे तो समोर घ्यायचा आहे. एक पल्लू समोर असणार आहे आणि एक पल्लू ओढणीचा तो आपल्या कमरला असणार आहे. तर अशा प्रकारे समोर एक पल्लू घेतलेला आहे. जसं आपण गुजराती साडी नेसतात त्याच प्रकारे समोर घेऊन इथे ब्लाऊजला पिनअप करायचं आहे साईडला. आणि एक पल्लू आहे जो स्ट्रेट असणार आहे, म्हणजे जी ओढणीची जी किनारा स्ट्रेट आहे तो पल्लू मोकळा सोडायचा आहे, तिथे कोणतीही पिन लावायची नाही आहे. आणि दुसरा जो बॅक साईडनं पल्लू आहे तो बॅक साईडनं घेऊन अशा प्रकारे कमरेमध्ये टक करायचा आहे. तर इथे आपला दुसरा घागरा आहे विथ ओढणीचा, तोही आपला रेडी झालेला आहे. तर तुम्हाला दोन्हीपैकी घागरा कोणता आवडला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.